अन्वी जेवायला लागते, पण तिचे सारे लक्ष अधीरकडे असते. अन्वीची नजर पुन्हा पुन्हा अधीरच्या चेहऱ्यावर खेळत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य तिला अधिक आकर्षक करत होते. अन्वीची नजर दूर जाण्यास नकार देत होती. तेवढ्यात अधीरला कॉल येतो. अधीर फोनवर बोलत असतो. रेहान अधीरला म्हणतो, पुढच्या आठवड्यात खूप मोठे क्लायंट्स येणार आहे, त्यामुळे आपल्याला तयारी करावी लागेल. अधीर रेहानला म्हणतो, मी उद्या ऑफिसला येऊन बोलतो, आणि फोन कट करतो. अधीर अन्वीकडे बघतो. अन्वी घाबरून इकडे तिकडे बघू लागते. मग तिच्या डोक्यावर हलकेसे धप्पड मारते आणि म्हणते, अन्वी, तू काय करत आहेस? अकडू अधीर राजपूतकडे एवढ्या तळमळीने का पाहत आहेस? तो तुझ्याबद्दल काय विचार करेल? असेच एक आठवडा निघून गेला. अन्वी पूर्णपणे बरी झाली होती. अधीर आणि अन्वी एकाच खोलीत राहत होते, पण त्यांच्यात काही गोष्टी घडत होत्या. अधीर गर्विष्ठपणाने काहीच बोलत नाही आणि अन्वीला काय बोलावे तेच कळत नाही. शांततेत दिवस निघून जात होते. सकाळी अंघोळ करून अन्वी वॉशरूममधून बाहेर येते. तिला खोलीत अधीर दिसत नाही. ती तयार होऊन खाली येते. सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. नाश्त्यासाठी अधूर सोडून सगळे घरचे होते. अन्वीची नजर अधीरला शोधत होती. अधीर आज लवकरच ऑफिसला गेला. प्रतिभा अन्वीला म्हणते. सगळे नाश्ता करतात आणि आपापल्या कामात व्यस्त होतात. अन्वी पण रूममध्ये जाऊन काम करत असते. तेवढ्यात अस्मिता अन्वीच्या रूममध्ये येते. अन्वीसोबत गप्पा मारते. बोलता बोलता ते अन्वीला सांगते की आज अधीरचा बर्थडे आहे. अन्वी आश्चर्याने अस्मिताला म्हणते, आज अधीरचा वाढदिवस आहे का? अस्मिता अन्वीला म्हणते, हो, आज वाढदिवस आहे, पण हे मी तुला सांगितलं आहे, हे अधीरला कळू देऊ नको आणि घरच्यांना बी कळून देऊ नको. कारण तेवढ्यात अस्मिताला प्रतिभा आवाज देते. अस्मिता अर्धीच गोष्ट सांगून तिथून निघून जाते. अन्वी लगेच स्वयंपाकघरात जाते. अधीरसाठी एक केक बनवते आणि अधीरच्या आवडीचा शिरा पण बनवते. प्रतिभा अन्वीकडे येते आणि अन्वीला म्हणते, आम्ही रात्री सगळे पूजेला जाणार आहोत, तर आम्हाला यायला उशीर होईल. अन्वी त्यांना हो म्हणते. रात्री 10 वाजता अधीर ऑफिसमधून घरी येतो. अधीर हॉलमध्ये प्रवेश करतात. हॉल पाहून आश्चर्यचकित होतो. संपूर्ण घर रंगीबेरंगी फुग्यांनी सजवलं होतं आणि भिंतीवर मोठ्या शब्दात हॅपी बर्थडे अधीर असे लिहिलेले होते. अधीर रागाने म्हणतो, हे सर्व कोणी केले? अन्वी अचानक केक घेऊन अधीरच्या समोर येते आणि म्हणते, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तो रागाने अन्वीच्या हातातला केक फेकून देतो. अन्वी आश्चर्याने अधीरकडे पाहते. अधीर अन्वीकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, हे सगळे कोणी केले? अन्वी घाबरून म्हणते, मी केले. अधीर सजावट बिघडवत म्हणतो, माझ्या परवानगीशिवाय हे सगळं करायची तुझी हिंमत कशी झाली? अन्वीने अधीरला असे चिडलेले पाहून ती घाबरते. अधीर त्याच्या खोलीत जाण्यापूर्वी अधीरने एकदा अन्वीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अन्वीचे डोळे भरून आले होते. अधीरने अन्वीच्या चेहऱ्याकडे एकदा रागाने बघितलं आणि त्याच्या रूममध्ये जाऊन दार बंद केलं.